हाय हॅलो नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, सकाळची वेळ आहे आणि मी हॉस्पिटलमधून घरी आले होते, कारण मिस्टरांना डब्बा वगैरे बनवायचा होता, मुलांचा डब्बा बनवायचा होता. त्यामुळे माझी धावपळ होती. सारखं संध्याकाळी यायचं डबा बनवायचा, सकाळी यायचं डबा बनवायचा आणि तिथं मुक्कामने राहायचं. त्यामुळे माझ्या पाठीमागे एवढी धावपळ होती ना, त्यातून पण मी थोडासा टाईम काढून असं आपलं एक ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला. तर बघा, सकाळची वेळ होती, मी आले होते, आंघोळ वगैरे केले, पटकन चहा केला आणि मटकी भिजत घातली होती. म्हटलं पटकन देवपूजा वगैरे केली पाहिजे, कारण देवपूजा घरात झाली ना तर घरात प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग आल्यानंतर मी सगळं आवरलं आणि पटकन देवपूजा करायला लागले. कारण प्रत्येक काम मी एवढं काय नाही, देवपूजा करते आणि स्वयंपाक करते आणि किचन वगैरे आवरते आणि जाते. बाकीचे कपडे फरशी वगैरे त्या मुली करतात. म्हटलं आता काय मला जमणार नाही एवढं सगळं करायला, कारण मी ते पेशंट आहे म्हणल्यानंतर त्यांना वेळेत सगळं जेवण पण पोचलं पाहिजे. त्यामुळे मग यायचं घरी. एवढी धावपळ होते ना, कधी कधी रिक्षा बुक होत नाही, त्यामुळे अपघात होते. 1 तास तर त्या रिक्षा आणि पठारावर असल्यामुळे काय होतं, रिक्षा बुक व्हायला जरा हेच होतं. पठारावर असल्यामुळे रिक्षावाले इथले एवढं काही ते घेत नाहीत. त्यामुळे मला कधी कधी नवले ब्रिजला चालत जायला लागायचं आणि तिथून परत रिक्षा करून जावं लागायचं. तर असं कधी कधी आयुष्यामध्ये धावपळ होतेच, ते तेवढं सहन करायची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे. तर एक दिवस रिक्षा बुक झाली नाही तर मी चालत पण गेले तिथपर्यंत संध्याकाळी. तर संध्याकाळी 7ला हल्ल्यानंतर मी तिथं 8:30पर्यंत पोचले होते. तर बघा, पटकन म्हणलं मटकीची भाजी वगैरे, त्यांना काय एवढं काय विशेष नव्हतं जेवण, म्हणजे असं काही नॉनव्हेज वगैरे द्यायचं नव्हतं. वरण भात असं जे आपल्याला आहे ना ते साधंच जेवण होतं त्यांना. 2 दिवस फक्त मी वरण भात दिलं होतं आणि आज त्यांना मटकीची भाजी, चपाती, भात असं बनवायचं होतं. आणि हा जो ब्लॉग आहे ना, माझा मिक्स ब्लॉग आहे, 2 दिवसाचा ब्लॉग आहे. कारण सगळं मला एवढं जमलं नाही, त्यामुळे मी होतं एवढं थोडा प्रयत्न केला आहे बनवण्याचा. आजचा अर्धा आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धा असा मी म्हणून दोन्ही ब्लॉग मी एकाच ह्याच्यात ॲड केलेले आहेत. तर बघा, मटकीच्या भाजीला मी कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकलं आणि पटकन भाजी बनवली. जशी माझी घाई होती तशी मुलांची घाई असते, कारण मुलं 2 जण आहेत, ते 7:30ला क्लासला जातात आणि 10ला येतात. बारकी मुलगी 7:30ला जाते आणि ती 12ला घरी येते. त्यामुळे घरी कोणीच नसायचं. त्यामुळे मग आलं का घरातील सगळी कामं करावं लागायची. संध्याकाळी पण आलं का पहिलं सगळं काम करायचं आणि नंतर स्वयंपाकाला लागायचं. आणि जसंच्या तसं ठेवून गेलं ना, मग सगळा राडा होतो आणि आपण घरात नाही म्हणल्यानंतर सगळा पसारा वगैरे, कोण आलं गेलं अचानक तर काही कळत नाही. आणि त्यात ऑपरेशन झाले म्हणल्यानंतर पाहुणे तरी येणारच. त्यामुळे बघा, तर पटकन मी आले आणि पटकन पीठ वगैरे मळून घेतलं लगेच. आणि पीठ मळायला मला लई उशीर लागत नाही, काय असं नाही, 5 मिनटाच्या आत माझं पीठ मळून वगैरे होतं. असं इतरांसारखं मला जास्त वेळ लागत नाही पीठ मळायला. त्यामुळे मी 1-2च मिनटात माझं पीठ वगैरे मळून होतं. तर तिकडे भाजी शिजते तोपर्यंत तिकडे माझं पीठ पण व्यवस्थित मळून झालेलं आहे चांगलं. घरी कोण असेल स्वयंपाकाला वगैरे कोणी नाही, तरी हॉस्पिटल जरी मध्ये जरी थांबायला कोणी 1 जण असतं ना, तरी पण माझी एवढी धावपळ झाली नसते. कारण कोण जरी असेल ना तर डब्बा वगैरे बनवायचा, पटकन त्यांच्याजवळ द्यायचा, असं काय असतं ना, तर मग काय वाटलं नसतं. पण मलाच सगळं बघायचं, यायचं, स्वयंपाक बनवायचा, डबा घ्यायचा, परत त्यांना द्यायचा, त्यांना चारायचं, यायचं, परत घरची पण कामं करायची, त्यात मुलांच्या शाळेला जायची वेळ असते. त्यांचं घाई होती की पटकन आवर, लवकरच उशीर होते. आणि मला यायला कसं, मी तिथून 8ला हल्ले ना, 8ला आलाय तिथं पण त्यांना पेशंटचं सगळं चहा नाश्ता सगळा देईपर्यंत 8-8:30 वाजायच्या. तिथून रिक्षा बुक करेपर्यंत जरा थोडं 10-15 मिनटं लागायची. मग त्यामुळे मग जरा उशीर व्हायचा. मग मला घरी यायला 9 वाजायच्या. 9 वाजल्यानंतर मग मी आल्यानंतर घरीच आंघोळ वगैरे करायची, हॉस्पिटलमध्ये करत नसायचे, काही कपडे वगैरे नेले नसल्यामुळे. त्यामुळे मग मला 10च वाजायच्या अशा कामाला. आणि तिथून परत स्वयंपाक वगैरे करेपर्यंत 11-11:30 वाजायच्या. आणि पेशंटला जेवण जायचं माझं 12ला, कारण सगळं काम करेपर्यंत वगैरे सगळं उशीर व्हायचा. त्यामुळे मग जसं जमेल तसं मी पण त्यांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करायचे. पण बाकीची पण सगळी कामं बघितली पाहिजेत आपण. असं काय नाही की यायचं डब्बा वगैरे बनवायचा. तर पीठ वगैरे संपत आलं होतं, आता ते दळण वगैरे करायला लागणार परत अजून. सोडायचं काय अजून डॉक्टरांनी सांगितलेच नाही, अजून 2-3 दिवस ठेवतील. आणि मुलं पण माझी खरंच खूप समजूतदार आहेत बरं का. आता मी 2-3 दिवस झालं घरी नव्हते, तर त्यांची ते सगळं संध्याकाळी कधी कधी मी येत नसायचे, कारण खूप धावपळ व्हायची असल्यामुळे मी काय करायचे, सकाळी जरा एक्स्ट्राचा डब्बा न्यायचे आणि तिथंच थांबायचे. तर मुलं काय करायची, त्यांना काय लागलं तर करून पण खायचे. आणि शेजारची दिव्या आहे ना, ती पण त्यांना काहीतरी द्यायची जरा खायला. त्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. नाहीतर काय मुलांसारखं असं तू राहतेच हे असं त्यांचं काहीच नाही. तू निवांत राहा म्हणायची, येऊ नको, वाटलंच तुझी धावपळ होत असेल तर तू राहा, मी सगळं घरचं काम वगैरे करतो. कारण मुलं पण व्यवस्थित सगळी कामं वगैरे करतात. तर त्यांना मी सांगितलं होतं
की तुम्ही सगळी भांडी वगैरे सगळी एकदम एक दिवस पुसून घ्या म्हणून सांगितलं होतं बरं का. तर ते पण माझ्या मुलींनी सगळी भांडी वगैरे क्लीन केलेले आहेत. ते तुम्हाला पुढं दिसेल आहे. सगळा फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं होतं. त्यांना सांगितलं होतं की कारण मला ह्या आठवड्यामध्ये अजिबात टाईम भेटलेला नाही, कारण सारखी धावपळच चालू असल्यामुळे काय आहे माहिती आहे का, रॅकवर वगैरे मी कापड मारायचे ना भांड्यांवरती, तर मला ते जमलं नाही. सगळी धूळ वगैरे तशीच बसली होती. तर मुलींना म्हणलं की ते तेवढं व्यवस्थित तुम्ही एकदम क्लीन करून ठेवा. तर मग मुलींनी माझ्या ते पण व्यवस्थित क्लीन वगैरे केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर ना. तर बघा मी पटकन लगेच चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या, कारण परत पुढे जायला उशीर होत आहे तिथून. आणि आता तरी वाजत आलेले आहेत 12 वाजत आले आहेत. तर मला जायला 12:30-1 वाजायची. त्यामुळे मग मी थोड्याशा चपात्या केल्या, कारण जास्त चपात्या केल्या संध्याकाळी तसेच राहायचे. तर बघा मी हॉस्पिटलमध्ये आले होते डब्बा वगैरे घेऊन, आणि मिस्टर निवांत बसले होते. त्यांना विचारलं तुमची तब्येत वगैरे आता कशी आहे, तर ते म्हणले की मस्त आहे. तर ऑपरेशन केल्यानंतर त्यांना ICUमध्ये ठेवलं होतं 2 दिवस, म्हणजे 1-1.5 दिवस ठेवलं होतं त्यांना ICUमध्ये. तर बघा त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. ऑपरेशन पण छान झालेलं आहे. आणि हे जे ऑपरेशन झालं आहे ना ते स्कीममधून झालेलं आहे आमच्या. तर त्यांच्या अचानक पोटात दुखायला लागले ना, मूतखडा असल्यामुळे त्यांना. तर मग लगेच ॲडमिट केलं. आणि आम्ही जे हे केलं होतं ना, हेल्थ इन्शुरन्स काढला होता, त्यामुळे खूप त्याचा फायदा झालेला आहे. 1 लाख रुपये खर्च आला असता एवढ्या ऑपरेशनला, पण हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे आम्हाला तो एकदम फ्रीमध्ये झालेला आहे. कुठले एका गोळीचाही 1 रुपया द्यावा लागलेला नाही. त्यामुळे माणसाने आयुष्यात कितीही कमवलं ना तरी आपल्या आरोग्याकडे जरा तरी लक्ष दिलं पाहिजे बरं का. कसं आहे, अचानक कुठली वेळ काळ येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स काय असतो ना ते खरंच मला आत्ता समजले, की त्यांनी मला सांगितलं होतं की आपण करूया. आमच्या दोघांच्याच विचारानं आम्ही केलं की आपण एक वेळेचं जेवण नाही केलं तरी चालेल, पण आपण हा हेल्थ इन्शुरन्स भरूया. तर हेल्थ इन्शुरन्स कसं आहे माहिती आहे का, हा वर्षाला 16,400 रुपये 400 रुपये आहेत. तर कसं माहिती आहे का, ह्याचे 2 हप्ते असतात, की आपण 6 महिन्याला 8,000 म्हणजे निम्मे भरू शकतो, आणि परत ते 6 महिन्याने निम्मे भरू शकतो. असे मिळून 16,400 असे भरायचे. कसं आहे माहिती आहे का, कोणी काय बोलले की तुम्ही हे करत नाही ते करत नाही हे खरेदी करत, कसं काय गोष्टी नाही खरेदी केल्या नाही घेतल्या तर ते चालतील. कारण उद्याच्याला जरी आपल्याला काय मोठं म्हणजे असं कुणावर काही वेळ येईल काळ येईल काही सांगता येत नाही आयुष्यामध्ये. आणि ऐन वेळेला मदत करायची म्हणलं ना तर सगळे हात काढून घेतात. त्यावेळेला कसं आहे माहिती आहे का, आपणच व्यवस्थित राहिलं ना तर आपल्याला कुठलीच वाईट वेळ वगैरे येत नाही. तर गेल्या वर्षी माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यावेळेला पण मला भरपूर खर्च झाला होता. पण त्यावेळेला ही कसं होतं माहिती आहे का, एवढं ह्याची स्कीम नव्हती, कारण ह्याची स्कीम 2 वर्षापासून चालू होते. अर्जंट काय असेल ना तर मग होतं, पण ह्यांचं अर्जंटच होतं. असं अचानकच ह्यांच्या पोटात वगैरे दुखायला लागलं, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. तर मग आम्ही म्हणलं ठीक आहे, म्हणलं करा, आमच्याकडे अशी पॉलिसी आहे, ते बघा होते का त्यातून करा. तर ते बोलले हो. म्हणले ठीक आहे दाखवा. मग सगळे कागदपत्र वगैरे दाखवल्यानंतर ते म्हणले की होऊन जाते म्हणले तुमचं, कारण 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत तुमचे, आणि इमर्जन्सी असेल तर होतं. तर बघा मुलीने आमचं सगळं क्लीन केलं होतं एकदम मस्त असं. तर खरंच घरात मुली असतील ना तर खरंच खूप आपल्याला मदत होते कामाची म्हणा कुठल्याही गोष्टीची. तर बघा त्यांनी रॅक वगैरे सगळं क्लीन केलेलं, मी तुम्हाला ते दाखवलेलं पण आहे. सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आणि माझं सगळं काम झालेलं आहे. टिफिन वगैरे आता भरायला चालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी नवीन असतील ना तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही मनापासून माझा व्हिडिओ ऐकला बघितला त्यासाठी. तर चला, तर मग आता मी निघते, आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे. तर सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद आणि थँक्यू.